नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण विज्ञानाचा पहिला धडा आनुवंशिकता व उत्क्रांती याचा अभ्यास करणार आहोत, तो पण डिटेलमध्ये. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या क्लासला. बघा, या चॅप्टरमध्ये आपण आनुवंशिकता म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे काय, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय होता, जाती उद्भव कशाला म्हणतात, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, आयएमपी घटक हा नेमका काय आहे, उत्क्रांतीचे पुरावे आपल्याला कसे मिळाले, लॅमार्कवाद काय असतो, मानवी उत्क्रांती काय असते, या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, सजीवाच्या पेशी केंद्रकातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक असतो त्याला आपण काय म्हणतो, जीन असं म्हणतो, आणि त्यालाच डीएनए असं पण म्हणतो. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए. आपल्या मातापिताची शारीरिक आणि मानसिक लक्षणं संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो आनुवंशिकता. त्यानंतर डीएनएचा रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो, तर तो अमिनो ऍसिड प्रोटीन्स पासून बनलेला असतो. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत आनुवंशिकता व आनुवंशिक बदल काय आहेत, हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस काय असतात. बघा, एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमण होण्याची जी प्रक्रिया असते तिला आपण काय म्हणतो, आनुवंशिकता म्हणतो. हे तुम्हाला माहिती आहे. आनुवंशिकता याचा जो आरंभ आहे, आधुनिक आनुवंशिकतेचा आरंभ ग्रेगर योहान मेंडल याने केलेला आहे, आणि यांनी बराच कालावधी संशोधन करून आनुवंशिकतेबद्दलचे जे निष्कर्ष होते ते शोधून काढले. 1901 मध्ये ह्युगो डे व्हिस ह्या जो एक शास्त्रज्ञ होता, याच्या उत्परिवर्तन नावाचा जो सिद्धांत त्यानं दिलेला आहे ह्युगो डे व्हिसनं, त्यामध्ये अचानक घडणाऱ्या बदलामागचं कार्यकारण भाव काय आहे तो आपल्याला समजला. आणि यातूनच 1902 साली वॉल्टर सटन यानं नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिली होती, आणि तोपर्यंत हे कोणालाच माहित नव्हतं. तुम्हाला माहित आहे, नाकतोडा हा जो जीव आहे हा एक कीटक आहे, आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुणसूत्रांच्या जोड्या सापडल्या होत्या. गुणसूत्र म्हणजे काय असतात, तर क्रोमोझोम्स असतात, आणि या क्रोमोझोमच्या सगळ्यात पहिल्यांदा जो जोड्या आहेत त्या आपल्याला कोणामध्ये सापडलेल्या होत्या, नाकतोड्यामध्ये, आणि ते वॉल्टर सटन याने 1902 मध्ये शोधून काढलं होतं. तोपर्यंत ते कोणालाही माहिती नव्हतं. जनुकाचं वहन गुणसूत्रामार्फत होतं हे सिद्ध झाल्यामुळं आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेनं संशोधन सुरू झालं, आणि यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलाइड या तिघाजणांनी मिळून विषाणू वगळता सर्व सजीवामध्ये डीएनए हीच एक आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केलं होतं. ते कोण कोण होते? 1944 मध्ये मॅकार्थी, मॅकलाइड आणि एव्हरी या तिघांनी मिळून काय केलं, विषाणू वगळता, विषाणू सोडून सर्व सजीवामध्ये काय असतो, डीएनए असतो, आणि एक आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केलं होतं. 1961 मध्ये फ्रान्समधील फ्रँकॉइस जेकब नावाचा जो शास्त्रज्ञ होता आणि त्याचाच मित्र जॅक मोनॉड या दोघांनी मिळून आनुवंशिक वैज्ञानिकांनी जीवाणूच्या पेशीमध्ये डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची जी आहे ती प्रतिकृती तयार केली, आणि त्यामुळं डीएनए रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास आपल्याला मदत झाली होती. आता यातूनच आपल्याला जे जीन्स आहेत ज्याला आपण जनुक म्हणतो त्याच्या अभियांत्रिकीचा म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा दृष्टीनं अफाट क्षमता असलेलं पुनर्संयोजी जे डीएनए असतात हे तंत्र विकसित झालं, आणि त्याबद्दल माहिती मिळायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये आनुवंशिक विकृतीचं निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर, तुम्हाला माहिती आहे एक अशी मेंढी आहे अमेरिकेमध्ये की जी 2 जेनेटिक मटेरियल एक वेगळ्या प्रजातीपासून आणि एक दुसऱ्या प्रजातीपासून मिळून संकर तयार केली गेलेली आहे. तसंच वनस्पती संकर पण होतो. जसं तुम्हाला माहिती आहे पोटॅटो हे आहे ज्याला आपण आलू म्हणतो, याचं झाड, आणि टोमॅटो याचं झाड, याचं काय केलं, या दोन्ही झाडांचं आपण मिक्स केलं, दोन्ही बियांचं मिक्सचर केलं आणि ते लावलं जमिनीमध्ये, तर एक नवीनच झाड तयार झालं. त्याचं नाव ठेवलं मग शास्त्रज्ञांनी पोमॅटो. म्हणजे त्याला खाली जे आहे ते आलू लागतात आणि वर झाडाला टोमॅटो लागतात, आणि हे झालं जेनेटिक संकर, जनुकीय संकर याला आपण म्हणतो, जे वनस्पतीत केलेलं आहे. सूक्ष्मजीवांचा इथं वापर केला जातो, आणि औद्योगिक प्रक्रियासाठी आज आनुवंशिकीचा उपयोग मुख्यतः केला जातो, ज्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग खूप वरच्या स्तराला पोहोचली आहे. आता आपण बघणार आहोत प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण काय असतं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या
परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येतात. डीएनए मध्ये असलेली जी जनुकं आहेत आरएनएच्या मदतीनं पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेत असतात आणि शरीराच्या रचना कार्य यावर नियंत्रण ठेवतात. कशामध्ये? आरएनएच्या मदतीनं डीएनए काय करतात? पेशीच्या कामकाजात भाग घेतात. आरएनएची मदत घेतात तेव्हाच डीएनए येतात. आता जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. यालाच आपण सेंट्रल डोग्मा असं म्हणतो. डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. ही होत असताना डीएनएच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी केला जातो आणि तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनए चा धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकात काय असतो? पूरक असतो. आणि त्याचबरोबर डीएनएतील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. mRNA मध्ये काय असतो? युरॅसिल हा घटक असतो आणि डीएनएच्या थायमिन ऐवजी तो येतो. आता mRNA काय असतं? mRNA म्हणजे मॅसेंजर आरएनए. ओके, मॅसेंजर आरएनए. तर हे मॅसेंजर कशाचा मेसेज देतो हा? तर आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेच्यासाठी हा जो mRNA आहे थायमिन ऐवजी युरॅसिल पाठवतो आणि त्या ठिकाणी एक मेसेज देतो की आपल्याला प्रोटीन निर्माण करायचं आहे. तर इथं त्यांनी दिलेलं आहे की डीएनए वरील जनुकाच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते आणि ही होत असताना डीएनएच्या 2 धाग्यापैकी एकाचाच वापर होतो. तर तुम्हाला याची एक डायग्राम दिलेली आहे बघा. इथं डीएनएचे 2 धागे आहेत पण त्यातला जो एकच धागा आहे त्याचाच वापर होतोय प्रतिलेखनामध्ये. बाकी दुसरा जो आहे तो मॅसेंजर आरएनएचा आहे आणि त्यापासून पूर्णतः प्रतिलेखन होण्याची प्रक्रिया इथं तुम्हाला दिसत आहे. एच्या समोर टी आलाय. हे काय असतं? त्याला कोडॉन्स असं म्हणतात. याला कोड म्हणतात, संकेत म्हणतात. आणि 99.9% जो असतो तो आपला सगळ्यांचा हा संकेत सगळ्यांचा सारखा असतो. डीएनएची माहिती फक्त 0.1% जी माहिती आहे ती प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यालाच आपण आपली स्वतःची एक विशेषता म्हणतो, एक आयडेंटिटी म्हणतो. आता आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेत जे आहे यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आता पेशीद्रवामध्ये तयार झालेला mRNA पेशीद्रवात येतो. तो येताना डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन येत असतो आणि या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरिता संकेत असतात. अमिनो ऍसिडसाठी याच्यामध्ये संकेत असतात. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात आणि त्यालाच मग आपण ट्रिपलेट असं म्हणू शकतो. त्यालाच काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. भारतीय वंशाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचं नाव होतं डॉक्टर हरगोविंद खुराना. यांनी सर्व 20च्या 20 जे अमिनो आम्ल आहेत त्यावर असलेले जे कोडॉन आहेत त्या शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पाडली आणि यासाठी त्यांना 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. प्रत्येक mRNA वरती हजारो कोडॉन्स असतात आणि यामध्ये अमिनो त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी जी अमिनो आम्ल आहे ते पुरवण्याचं काम tRNA करत असतो. tRNA काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशन. हे प्रक्रिया होण्यासाठी ट्रान्सलेशन करण्याचा जो आहे तो महत्वाचा tRNA आणि याकरिता mRNA वरील जसा कोडॉन असतो त्याला पूरक असा असलेला अँटीकोडॉन असतो हा tRNA. या क्रियेला भाषांतरण असं म्हणतात की एखादी गोष्ट तुमच्याकडे मेसेज आला आणि तो मेसेज mRNAच्या माध्यमातून आला आणि तुम्ही त्याला आता ट्रान्सलेट केली ती भाषा, म्हणजे नेमकं काय पाठवलंय त्यानं ते वाचतो ना आपण, तर तो tRNA हे भाषांतरणाची प्रक्रिया करतो आणि त्याला आपण ट्रान्सलेशन ही प्रक्रिया म्हणतो, भाषांतरण म्हणतो. tRNAनं आणलेला अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधानं शृंखला तयार करण्याचं काम rRNA करतो आणि या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं सरकत जातो. या क्रियेला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतो, स्थानांतरण असं म्हणतो. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिनं तयार होतात आणि हीच प्रथिनं सजीवाच्या शरीरातील विविध कार्य पार पडतात आणि त्याच्या स्वरूपाचं नियंत्रणही करतात. आता इथं आपल्याला बरेच डायग्राम दाखवलेले आहेत की इथं मूळ क्रम असतो असा, पण प्रतिस्थापन झालं तर तुम्ही बघा त्या एच्या जाग्यावरती आता TGC हा गट जो आहे त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. यालाच आपण उत्परिवर्तन म्हणतो, म्युटेशन म्हणतो. म्युटेशन म्हणजे तुमचा एक डीएनए आहे, त्या डीएनए मध्ये काही बदल घडून आले तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. सजीवामध्ये जनुकामुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातीलच काही जनुक जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात
आणि त्यामुळं आई वडिलाचे काही जे गुणधर्म आहे ते त्यांच्या अपत्यामध्ये म्हणजे त्यांच्या बाळांमध्ये पाहायला मिळतात. परंतु काही वेळा या जनुकामध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादं न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलत असतं आणि त्यामुळं तो लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन. बघा, तुमचे आजी आजोबा होते, त्या आजी आजोबांकडून जे DNA मटेरियल आहे, जे जेनेटिक मटेरियल आहे, ते तुमच्या वडिलांमध्ये आलं, वडिलांमध्ये. आणि हे जे आई वडील आहेत यांच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वडिलांचा आणि आजोबांचा चेहरा बऱ्याच असा साम्य दाखवतो. आजीचे जे केस आहेत त्या पद्धतीचे केस वडिलांचे आहेत. त्यानंतर डोळ्यांच्या बाबतीत त्याच्या वडिलांसारखे वडिलांचे डोळे आहेत. आता हे जे काही घट आहेत यांचं तुमच्या वडिलांचं जेव्हा लग्न झालं तर ते सगळे घटक कोणामध्ये आले? तुमच्यामध्ये आले. आणि त्यामधलं जे 99.99% साम्य तुम्हाला आई वडिलांचं दिसत होतं, 0.1% साम्य हे फक्त तुमचं स्वतःचं होतं. आता याच्यामध्ये जो काही बदल घडून येतो, आई वडिलांचे काही गुण अपत्यात येतात, परंतु काही वेळा या जनुकामध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादं न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलतं आणि त्यामुळं तो लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच काय असतो? म्युटेशन असतो. त्यालाच आपण उत्परिवर्तन असं म्हणतो. आता उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असतं. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळं सिकल सेल ॲनिमिया सारखे जे जेनेटिक रोग आहेत, विकृती आहेत, त्या निर्माण होतात. जे सिकल सेल ॲनिमिया काय असतं? सिकल सेल ॲनिमियामध्ये बघा, RBC जो असतो आपला लाल रक्तपेशी, याचा आकार मुख्यतः कसा असतो? बायकॉन्केव्ह असतो. आता असा RBC असतो हे आपल्याला माहिती आहे. हिमोग्लोबिन, ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये वाहण्याचं काम हा करत असतो. पण याच्यामध्ये काय होतं? उत्परिवर्तन झाल्यानंतर सिकल सेल ॲनिमियामध्ये त्या RBCचा जो आकार आहे तो चंद्रकोरी प्रमाणे होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला तो रोग आहे सिकल सेल ॲनिमिया, त्याच्यामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची जी क्षमता आहे शरीरातील सर्व अंगांपर्यंत ही कमी होते आणि तो कोणत्याही प्रकारचं काम करण्याच्या बाबतीमध्ये अकुशल राहतो. त्याच्या माध्यमातून ते होत नाही आणि त्याचा लाईफ स्पॅन ऑटोमॅटिकली कमी होतो. आता आपण बघणार आहोत उत्क्रांती म्हणजे काय, इव्हॉल्युशन कशाला म्हणतात. उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा हा एक क्रमिक बदल असतो. आपल्याला माहिती आहे उत्क्रांती कशी झाली. आपण आधी माकड होतो, त्यानंतर आता माकडापासून आपण माणूस झालो, हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. तर हा एक सावकाश आणि क्रमिक बदल आहे. आपल्या समोर तुम्हाला माकडं कधी माणूस झालेले दिसले नाही, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला थोडा नकार देता. पण ही प्रक्रिया एवढी वेगाची नाही आहे. ती अत्यंत सावकाश प्रक्रिया. आपल्या डोळ्यादेखत ती होते पण माहीत पडत नाही. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश आणि जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातल्या ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्याचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये जे आहे ते करणं आवश्यक असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा समजतात जेव्हा आपण याचा बारकाईनं अभ्यास करतो. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवाच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती असते. काय म्हणतात उत्क्रांती म्हणजे? नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून. नैसर्गिक निवड म्हणजे काय? निसर्गाने निवडलेले असतात सगळे जीव आणि त्या सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यापर्यंत जसं त्यांना जगायचं आहे तसे जे बदल घडून येतात निसर्गानुसार, ती सगळी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? उत्क्रांती म्हणतो. बघा, हे जे वानर झाडावरच कसे काय उड्या मारू शकतात, तर यासाठी त्यांच्यामध्ये त्या गोष्टी पिढी दर पिढी आलेल्या आहेत. माणूस नाही मारू शकत असा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या, ते शक्य नाही आपल्याला. पण आपण वानरामध्ये ह्या गोष्टी बघतो. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. सुरुवातीला अत्यंत साधी साधी मूलद्रव्य असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयुग तयार झाली असावी. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुग जशी की प्रथिनं आणि केंद्र आम्ले तयार झाली असं सांगितलेलं आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन ह्या सगळ्या गोष्टींचा शोध म्हणजे पृथ्वीवरती ते तयार झाले. आणि अशा निरनिराळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्या. आजूबाजूच्या रसायनाचं भक्षण करून त्याची संख्या मग वाढू लागली आणि पेशीमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली
आणि काही सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकले नाही तर त्यांचा नाश झाला असं शास्त्रज्ञ सांगतात. आता आजमितीला पृथ्वी तलावर वनस्पती प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यात आकार, त्याची जटिलता, याची विविधता आहे. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबासारखा जो जीव आहे, पॅरामेशियम सारखा जीव आहे, तर ते देवकाय महाकाय देवमासापर्यंत आपण हे सगळ्या गोष्टी बघतो आणि माणूस याचा पण विस्तार आढळलेला आहे. आता वनस्पतीमध्ये एकपेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक वनस्पती आपल्या पृथ्वीवर आहेत आणि पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. हवा असो, पाणी असो, जमीन असो, खडक असो, या सर्व ठिकाणी आपल्याला सजीव पाहायला मिळतात. अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवरती जीवनाचा उगम कसा झाला, त्यात एवढी विविधता कुठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. सजीवांचा उगम आणि विकास याविषयीच्या विविध उत्पत्ती आजवर मांडल्या गेल्या आणि यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. आता याच्यामध्ये बघा की जीवसृष्टी निर्मिती बद्दल अनेक धर्मवेत्ते पण आहेत. त्यांनी म्हटलंय की हिंदू धर्मानुसार भगवान श्रीकृष्ण विष्णूचा अवतार, त्यांच्या माध्यमातून आपल्या पृथ्वीवरती मनुष्य प्राणी हा जन्माला आला, बाकी सगळी सृष्टी ही जन्माला आली. त्यानंतर ख्रिश्चन धर्मामध्ये वेगळी समज आहे, मुस्लिम धर्मामध्ये वेगळी समज आहे. त्या तत्ववेत्यांनी आपापली बाजू लिहून ठेवली आहे. भारतीय, चीनी, रोमन, ग्रीक अशा सर्व संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार ऑलरेडी झालेला आहे. ग्रह, तारे, पंचमहाभूत, सजीव सृष्टी इत्यादी बद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीनं काव्य अथवा कथा असो या ग्रंथरूपानं नोंदवलेली दिसते. आता उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, या सिद्धांतानुसार पहिला जो सजीव पदार्थ आहे हा पृथ्वीवर कुठं आढळलेला आहे? समुद्रात आढळलेला आहे. काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर त्यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि या एकपेशीय सजीवास क्रमाक्रमानं बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू झाले आणि क्रमाक्रमानं होत गेले. एकदम असे सगळे बदल झाले नाही. पहिला जो जीव आहे तो कुठं आढळला? पृथ्वीवर, समुद्रात आढळला आणि या विकासाचा कायापालट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. सजीवातील बदल आणि विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व त्यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले आणि त्यामुळेच या सर्व प्रक्रियेला आपण क्रमविकास अथवा उत्क्रांती असं म्हणतो, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच काय? तर उत्क्रांती. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती. आता आपण उत्क्रांतीचे काही पुरावे बघणार आहोत. आता या लेक्चरच्या खाली तुमचा काही प्रश्न असेल आतापर्यंत झालेल्या गोष्टींबद्दल तर तो तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन हा घटक आपण बघणार आहोत. वरील सिद्धांताचा विचार केल्यास आपण असं म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्यानं होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पृष्ठार्थ अनेक पुरावे उपलब्ध आहेत, जसं की माफ करा, बाह्यरूपीय पुरावे. याला आपण काय म्हणतो? वरवर ज्या गोष्टी आपल्याला दिसतात याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतात. बघा, या ठिकाणी मेंढीचं तोंड आहे, त्यानंतर कुत्र्याच्या पिल्याचं तोंड आहे आणि कोल्ह्याचं तोंड आहे. या सगळ्यांच्या तोंडामध्ये तुम्हाला एक सारखा आकार दिसतोय. बघा, सारखा आकार दिसतोय. आणि इथं जर आपण खाली झाडांच्या बाबतीत बघितलं तर आंब्याच्या झाडाची पानं, त्यानंतर चिकूच्या झाडाची पानं बरंच साम्य दाखवतात. त्याबरोबर या ठिकाणी संत्रीच्या झाडाची पानही थोडंफार साम्य दाखवतात. म्हणजे प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचं स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरचे दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्य प्राण्यामध्ये आढळतात. तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्य वनस्पतीमध्ये आपल्याला दिसतात आणि यावरून हे सूचित होतं की वरील गटामध्ये साम्य स्थळं आहेत आणि त्यामुळेच त्यांचा उगम समान आहे आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावे हे आपल्याला सिद्ध होतं. म्हणजे हे आधी एकच पूर्वज होते या सगळ्यांचे आणि त्यापासून प्रत्येकानं आपल्या ॲडॅप्टेशन नुसार, नैसर्गिक निवडीनुसार आपापला जीवनक्रम निवडला. यांना आवश्यक खनिज जिथं सापडली त्यांनी त्यांचं जीवनमान सुरू केलं
यांच्या बाबत तसंच झालं आणि यांच्याही बाबत तसंच झालं. याला मानवांमध्ये राहायला आवडतं. हे जे प्राणी आहेत मुख्यतः गवत खायला त्यांना आवडतं. हे प्राणी मांसाहारी आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर यांनी आपल्या आपल्या आवडीनुसार निसर्गामध्ये जो बदल आहे त्याला स्वीकारलं आणि नंतर मग ते त्याचप्रमाणे आपल्याला वरूनही दिसतात. आता हे झालं, आपण याला म्हणतो बाह्यरूपीय पुरावे. आता याचे काही आहेत शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे शरीराच्या आतमध्ये जर आपण वरून बघितलं, बैलाचा आणि माणसाचा थोडासा हात, इथं बैलाचा पाय दिलाय आणि इकडे माणसाचा हात दिलेला आहे. आता मानवाचा जो हात आहे याच्यामध्ये रचना बघा, ही बैलाच्या पायाप्रमाणे बऱ्याच दृष्टिकोनातून साम्य दाखवते. त्यानंतर वटवाघळाचा जर पाय आपण बघितला तर याच्यामध्ये पण आपल्याला बरीच साम्यता दिसते. त्यानंतर हा देवमाशाचा पाय आहे, तर हाडांचा आकार सारखा आहे पण शरीराच्या बाबतीत, सगळ्या क्रियांच्या बाबतीत आपण वेगळे आहोत. तर शेजारील चित्रामध्ये काळजीपूर्वक निरीक्षण जर आपण केलं तर माणसाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख, देवमाशाचं पर यात वरवर पाहता कोणतंही साम्य नाही, पण प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोग वेगळा आहे आणि त्यामुळं त्या रचनेत आपल्याला भिन्नता दिसते. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येतं. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावे याकडे निर्देश करत असतं. आता अवशेषांग काय असतात ते आपण समजून घेऊ. ज्या अवशेषांग म्हणजे काय की ज्या गोष्टींचा आपल्या शरीरामध्ये आता काही उपयोग नाहीये किंवा आधी थोडाफार गोष्टींचा होता, पण काही गोष्टी आपल्याला अशा देवानं दिलेल्या आहेत की ज्या गोष्टींचा आपल्या शरीरामध्ये काही उपयोग नाही, त्या उलट रोग निर्माण करतात. तुम्ही अपेंडिक्स बद्दल ऐकलं असेल, त्याला आंत्रपुच्छ असं आपण म्हणतो. हे आंत्रपुच्छ जे आहे हे आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण सेल्युलोजच्या ज्या पासून गोष्टी बनलेल्या आहेत, जसं ज्याच्यामध्ये आपण गवत खातो, पाला खातो, तर ते जेव्हा आपण त्या काळात या गोष्टी सेवन करत असू ॲज अ मंकी म्हणून, तर त्यावेळेस या गोष्टीचा उपयोग होता, कारण त्याचं पचन करण्यासाठी या गोष्टीचा वापर होतो. कच्च्या गोष्टी जेव्हा आपण खातो त्याचं पचन होण्यासाठी हा जो मोठ्या आतड्यातला भाग आहे आंत्रपुच्छ, याचा वापर व्हायचा. पण सजीवात त्रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी जे इंद्रिय आहेत यांना आपण अवशेषांग म्हणतो, निरुपयोगी अवयव. आणि बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंग किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत, तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमानं जो बदल घडून येतो, बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील एखादी रचना उपयुक्ती असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेनं अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादं निरुपयोगी इंद्रिय नाहीसं होण्यासाठी हजारो वर्ष लागतात आणि या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसतं. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंत करणारे जे प्राणी आहेत, गाय, म्हैस वगैरे, तर यांच्यामध्ये याचा चांगला उपयोग आहे, पण आपल्यामध्ये आंत्रपुच्छाचा काही उपयोग नाही. त्याचप्रमाणे मानवाला निरुपयोग असणारा जो अवयव आहे त्यामध्ये कानाचा स्नायू जो आहे हा बाहेरचा. त्यानंतर आपण जर इथं थोडं खाली आलो तर माकड हाड आपल्या माणसाला आहे, त्याचाही आपल्याला काही वापर नाहीये. त्यानंतर अक्कलदाढा आहे, तो पेनफुल आहेत. त्यानंतर अंगावरचे केस, ह्या सगळ्या गोष्टींना अवशेषांग यामध्ये टाकलं गेलेलं आहे. आता हे काही तुम्ही बघू शकतात पुरावे, हे डायनासोरचे कंकाल आहेत जे आपल्याला जमिनीच्या आतमध्ये खूप डीप मध्ये सापडले. त्यानंतर हे त्याचं तोंड, हा एक असा मासा होता ज्याबद्दल आता आपण बघूया. तर संगणकावरही तुम्ही याच्याबद्दल डिटेलमध्ये सर्च करू शकता, गुगलवर वगैरे. आता आपण पुराजीव विषयक पुरावे म्हणजेच पॅलिएंटोलॉजिकल एव्हिडन्सेस जे आहेत याचा अभ्यास करूया. बघा, तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे आता कसं सांगता येईल. याचं रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेलं आहे. बघा, भूकंप असो, पूर असो, ज्वालामुखी असो इत्यादी आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या जीवांचा अवशेष व ठसे जमिनीखाली काय राहतात, सुरक्षित राहतात. यांनाच आपण काय म्हणतो, फॉसिल असं म्हणतो. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्वाचं अंग आहे. जेव्हा
प्राणी असो अथवा वनस्पती असो त्या मृत पावतात तेव्हा त्यांचं कार्बन ग्रहण करणं थांबतं आणि त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14 नावाचा जो घटक असतो त्याचा ह्रास होण्याची प्रक्रिया सुरू होते. कार्बन 12 हा जो आहे हा किरणोत्सारी नसल्यानं मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर स्थिर न राहता ते नेहमी बदलत असतं आणि एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 ची गुणोत्तर काढून त्याचं जे आहे ते कालमापन करतात आणि यालाच कार्बनी वयमापन म्हणजे कार्बन डेटिंग असं आपण म्हणतो. एखादी झाड आहे ते झाड इथून 5,000 वर्षाचं पूर्वीचं आहे हे आपल्याला सायंटिस्ट का सांगू शकतात? कारण आपण त्याच्यातला किती कार्बनचा ऱ्हास झाला कार्बन 14चा हे कार्बन 12 14चं गुणोत्तर काढून मॅथमॅटिकली जे प्रूव्ह आहे करून कार्बनी वयमापन करण्याची प्रक्रिया करतो याला कार्बन डेटिंग असं म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र आणि मानव वंशशास्त्रामध्ये आणि इतिहासामध्ये पण होतो. जीवाश्म हस्तलिखित याचा काल ठरवण्यासाठी काढला जातो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणं सोपं जातं आणि यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. आता या ठिकाणी आपण आलो तर इथं तुम्ही एक बघू शकता हा नूतन कल्प आहे ज्यात आपण आहोत म्हणजे आपण जमिनीच्या खाली खोदलं तर नूतन जीव महाकल्प दिसतो. त्यानंतर मधात असतो मध्यजीव महाकल्प हा जमिनीच्या आतमध्ये आणि सगळ्यात खाली आहे पुराजीव महाकल्प. यामध्ये असे काही प्राणी होऊन गेले पृथ्वीवरती ज्यांचे अवशेष आपल्याला फक्त आता सापडतात आणि त्यात ते कोणकोणते आहेत हे त्यांनी तिथं दिलेलं आहे. आता इथं कार्बनी वयमापन पद्धत हे जे शोधून काढली कार्बन 14 किंवा याला आपण म्हणतो कार्बन डेटिंग ही पद्धत शोधून काढली 1954 मध्ये विलार्ड लिबी या सायंटिस्टनं आणि त्याला त्यासाठी रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कारही देण्यात आला. रेडिओ कार्बन नावाच्या शोध पत्रिकेमध्ये ते प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आता हे काही असे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये 2 घटक आहेत जसा डकबिल प्लॅटेपस आहे त्यानंतर लंगफिश आहे पॅरिपॅटस आहे. तर यांच्यामध्ये एक विशिष्ट पूर्ण गोष्ट आहे की जसं आता इथं आपण बघू उदाहरणार्थ पेरिपॅटस जो आहे याच्यामध्ये वलयी प्राण्यामध्ये असलेले काही गोष्टी दिसतात जसं की जे ॲनेलिडा आहेत अर्थवर्म त्या प्राण्यांचे त्यांना पार्श्वपद आपल्याला पाहायला दिसतात. तसंच जे ऑर्थोपोडा आहेत झुरळ त्यांची पण रचना त्यात पाहायला मिळते. म्हणजे पेरिपॅटस हा ॲनेलिडा आणि ऑर्थोपोडा या दोघांना जोडणारा काय आहे दुवा आहे असं आपण म्हणू शकतो. ॲनेलिडा आणि संधिपाद यांना जोडणारा दुवा आहे. तसंच डकबिल प्लॅटेपस हा प्राणी सरीसृप पण आहे म्हणजे एखाद्या रेप्टाईल सारखी पण रचना दाखवतो अंडी घालतो आणि दुग्धगरही म्हणजे आपण जे मॅमल्स आहोत सस्तन प्राणी याची रचना डकबिल प्लॅटेपस दाखवतो. लंगफिश हा मासा जरी असला तरी तो फुफ्फुसानं श्वसन करतो म्हणजे तो पण काय झाला सस्तन प्राणी आणि सरीसृप याचा एक उभयचर मत्स्यात याच्यात झालेला एक नवीन प्रकार आहे. आता भ्रूणांच्या बाबतीत जर आपण बघितलं मासाचा भ्रूण बघा सुरुवातीला सारखाच आहे नंतर बदलला. त्यानंतर सॅलॅमेंडरचा बघा कासवाचा कोंबडीचा डुकराचा माणसाचा सगळ्यांची सुरुवातीची रचना सारखीच आहे पोटामध्ये. आता बाजूच्या चित्रामध्ये पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केलेला दिसतो. ही प्रारंभिक अवस्थेत त्या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते आणि विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जातं. प्रारंभिक अवस्थेमध्ये साम्य व सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावे असा एक पुरावा आपल्याला देतं ते. आता याच्यामध्ये डार्विनचा जो सिद्धांत आहे याला डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात की जे निसर्गाने निवडले तेच जगतात असं त्याचं म्हणणं आहे. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट त्याचं एक पुस्तक पण आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाचं. त्याचं म्हणणं आहे की सक्षम आहे तेच जगतील. चार्ल्स डार्विननं विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुना गोळा केले आणि त्याच्या निरीक्षणावरून डार्विननं सक्षम ते जगतील असं सांगणारा नैसर्गिक निवडाचा सिद्धांत प्रसिद्धीला दिला. डार्विनानं यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तकही प्रसिद्ध केलं. त्याचं स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो सर्व जीव प्रचंड संख्येनं पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीवघेणी असते आणि या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुण दाखवतो तो तगून राहतो पृथ्वीवर. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीत महत्वाचं ठरतं कारण निसर्गात सुयोग्य जीवन जगतात बाकीचे मरतात. आता निसर्गाला जे सोयीस्कर आहे
त्यांनाच ते जीव जगतात, बाकीचे मरून जातात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत आहे, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला, पण नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले आणि त्यातील महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी व निरुपयोगी बदलाचं स्पष्टीकरण डार्विननं दिलेलं नव्हतं. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल याचा उल्लेख त्यानं केलेला नाहीये. असं असलं तरी डार्विननं उत्क्रांतीबद्दल केलेलं कार्य जे आहे ते एक मैलाचा दगड म्हटलं जातं. डार्विन हा 1809 ते 1882 दरम्यानचा एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा जो सिद्धांत मांडला त्यात त्याचं नाव आहे. आता लॅमार्किझम काय असतं बघा, एखादी गोष्ट आपण नेहमी करत असू, आपल्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते चालूच आहे. जसं आता आपण मोबाईल वापरतो, आपल्याला माहिती आहे आपण जेवढा मोबाईल वापरतो त्यापेक्षा आपली पुढची येणारी पिढी फास्ट असणार आहे. कारण एक गोष्ट आपण टेक्निकली जास्त डोकं चालवलं की ती गोष्ट पुढच्या पिढीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाते. तुम्ही लहान मुलांमध्ये बघता, लगेच ते युट्यूब, फोन हे ते सगळ्या गोष्टी करतात. उत्क्रांतीच आहे ही. उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात व त्या बदलामागं त्या जीवानं केलेले प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो. असा सिद्धांत जीन बॅपिस्ट लॅमार्क यानं मांडला आणि त्याला इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असं म्हटलं. यापुढे जाऊन त्यानं असं म्हटलं की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पानं खात असल्यामुळं लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्याचे पंख न वापरल्यामुळं कमकुवत झाले. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहण्या पोहण्यायोग्य झाले अथवा सापानं बिळात जाण्याऐवजी शरीर रचना असताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणं मिळवलेली वैशिष्ट्य ॲक्वायर्ड कॅरेक्टर अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि हाच तो मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत, याला थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा लॅमार्कवाद असं म्हणतात. बघा, हा जिराफची आधीची पिढी झाडावरचं जे आहे हे जे आहे पानं खायची. आता मग त्यांना ती सवय झाली वर मान करून ते खायचे. मग अजून ते वर उंचावर असलं तर मग अजून मान वर करायचे. मग जिराफाची मान काही काळानं ऑटोमॅटिकली अशी उंचच उंच झाली. आता बॅपिस्ट लॅमार्क म्हणतो उत्क्रांती मागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात आणि असा विचार लॅमार्क यांनी मांडला. आणि फ्रेंच निसर्गशास्त्रानं असं सुचवलं की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचले जातात आणि प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडत असतात. विशिष्ट स्वरूपात प्रयत्नामुळे शरीर अंगाचा विकास व अथवा प्रयत्न न केल्यास होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झालं. कारण स्वतःमध्ये बदल घडून आणणं आणि नव्या पिढीकडे ते जातात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आलं होतं आणि लॅमार्कचं म्हणणं चुकीचं असल्याचं नंतर दिसून आलं. सजीवाच्या जीवनकाळात ते गुण त्यानं संपादित केलेले असतात आणि ते संततीकडे संक्रमण करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातं. आता स्पेशिएशन काय असतं तर प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वनस्पतीमध्ये वेगवेगळे जाती दिसतात. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण होतात आणि त्या सजीवाच्या गटाला आपण जाती म्हणतो, स्पेसीज म्हणतो. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत आढळते. त्याचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ सगळा वेगळा असतो. त्यामुळंच जातीची वैशिष्ट्य टिकून राहतात, पण एका जातीपासून दुसरी नवीन जाती निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतात. आता त्याच्यात जेनेटिक बदल होतात एका स्पेसीज पासून दुसरी स्पेसीज तयार होण्यामध्ये आणि तसेच भौगोलिक पुनरुत्पादन बदलासाठी कारणीभूत असतात. तसेच सजीवाचं भौगोलिक व पुनरुत्पादीय अलगीकरण झाल्यासही कालांतरानं जाती बदल, जाती उद्भव होतो. मानवी उत्क्रांती जर आपण बघितली तर उत्क्रांतीमुळं अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेली जैवविविध्याची जडणघडण आपण पाहतो. त्यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्रात आपण बघू. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्याच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लिमर प्रमाणे दिसणारे प्राण्यांपासून विकसित झाले असावे असं म्हटलं जातं. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतला एक माकडासारखा प्राण्याच्या शेपट्या नाहीशा झाल्या आणि कालांतरानं मेंदूचा विकास होऊन जो पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे दिसू लागले. सुरुवातीचे एप, याला कपी आपण म्हणतो, हे दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले
आणि अखेर गिबन आणि ओरांगुटान याचं रूपांतर झालं. उरलेले एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2,50,00,000 वर्षापूर्वी चिंपांजी आणि गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेनं झाल्याचं दिसतं. अन्नग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांचा हाताचा अधिक वापर करावा लागतो. आता इथं बघा लिमर सारखे प्राचीन प्राणी इथं बघू शकताय 7 कोटी वर्षांपूर्वी. इजिप्टोथिकस हा 4 कोटी वर्षापूर्वी. ड्रायपथिकस इथं 2.5 कोटी वर्षांपूर्वी. रॅमापथिकस 1 कोटी वर्षापूर्वी. ऑस्ट्रेलिथिकस 40 लाख वर्षांपूर्वी. कुशल माणूस हा 20 लाख वर्षापूर्वी आला. ताठ चालणारा माणूस हा 15 लाख वर्षापूर्वी. निएंडरथल हा 1.5 लाख वर्षापूर्वी. आणि क्रो-मॅग्नन मान हा जो आहे आधुनिक मानव हा जो आहे 50,000 वर्षांपूर्वी दिसायला लागला. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जंगलं नाहीशी होऊ लागली तेव्हा एप हे झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले आणि त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेनं झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले आणि हे हाताचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली जी नोंद आहे ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रॅमापेथिकस या एपची. पुढे हा एप आकाराने मोठा झाला आणि हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये याचा विकास झाला होता. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांची रचना होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली आणि अशा तऱ्हेनं कुशल मानव तयार झाला आणि सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला आणि त्याचा आशिया खंडातील चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा असं सांगितलं गेलं. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाचा जो मेंदू आहे तो पुरेसा विकसित झाला होता. बुद्धिमान मानव होमोसेपियन या वर्गाचा सदस्य म्हणण्यायोग्य तो झाला आणि निएंडरथल मानव बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले उदाहरण म्हणतात. कोणाला? निएंडरथल मानवाला काय म्हणतात? बुद्धिमान मानव या वर्गातलं पहिलं उदाहरण मानतात. हे IMP आहे परीक्षेसाठी. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्यानं होत गेली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला आणि त्यानं वसाहती वसवल्या. मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरी अजून मानववंशाच्या मुळाच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. तर ही सगळी या चॅप्टर मधली महत्वाची घडामोड आहे. यामध्ये तुम्हाला जे काही MCQs आहेत, जे काही प्रश्न आहेत ते आपण एकामध्ये सॉल्व्ह करूच, पण तुमच्यासाठी हा एक मी आजचा होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे घरी आणि सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये डन असं जे आहे ते टाईप करायचं आहे. तर धन्यवाद. याच्यातले सगळे प्रश्न तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता, ते पण समजून. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी समजल्या नाहीत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ नक्कीच पुढे टाकू. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.